थर्मोडायनॅमिक्सचे प्रॉब्लेम सुरू करूयात आपण. फर्स्ट प्रॉब्लेम, a gas enclosed in a cylinder fitted with movable, massless and frictionless piston is expanded so that its volume increases from 5 liter to 6 liter at a constant pressure of 1.013 into 10 raised to 5 Pascal. Find the work done by the gas in this process. बघा काय काय सांगितलेलं आहे. गॅस एका सिलेंडर मध्ये घेतलेला आहे. त्याला एका ठराविक पिस्टन फिट केलेलं आहे. त्या पिस्टनच्या प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत. मुव्हेबल, मासलेस, फ्रिक्शनलेस असं सगळं सांगितलेलं आहे. त्याचे व्हॉल्यूम सांगितलेले आहेत. इनिशियल फायनल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम आहे 5 लिटर, फायनल व्हॉल्यूम आहे 6 लिटर आणि प्रेशर दिलेलं आहे. म्हणजे 5 लिटरचं 6 लिटर झाले, याचा अर्थ ही एक्सपान्शनची प्रोसेस आहे. म्हणजे इथं वर्कडन पॉझिटिव्ह येणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासूनच जरा व्यवस्थित लक्षात ठेवत चला. गिवन डाटा, इनिशियल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 5 लिटर. त्याचं इथंच मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्शन करून घेतोय. 10⁻³ न त्याला मल्टिप्लाय करायचं, त्याचं कन्व्हर्शन मीटर क्यूब मध्ये होते. त्यानंतर फायनल व्हॉल्यूम आहे 6 लिटर, त्याचे कन्व्हर्शन मीटर क्यूब मध्ये करून घ्या. त्यानंतर त्याचं प्रेशर दिलेलं आहे. पास्कल म्हटलं तरी चालते. पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि त्यांनी व्हॅल्यू विचारलेली आहे वर्कडनची. पुढचा सेक्शन घेऊयात आपण, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. वर्कडन साठी फॉर्म्युला W इक्वल टू P इंटू फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम असा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये आता. असेल इथं 10⁻³ आहे, 10⁻³ आहे. कॉमन घ्या त्याच्यातून. शिल्लक राहील इथं 6-5. तर हे 6-5 म्हणजे 1 येणार. त्यामुळे ते आपण इथंच रिमूव्ह करू शकतोय, किंवा या 1 न पुढे मल्टिप्लाय केलं, व्हॅल्यू आहे तीच राहील, नो चेंज. 1.013 इंटू 10⁻². हे आहे असं ठेवू शकते, किंवा 10⁻² न याला मल्टिप्लाय केलं तर 101.3 जूल एवढं वर्कडन येणार. लक्षात ठेवा, हे एक्सपान्शनचं वर्कडन आहे, पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे हे साइन कन्व्हेन्शन्स पहिल्यापासून लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ ए गॅस enclosed in a cylinder are respectively. हे प्रेशर आहे, हा इनिशियल व्हॉल्यूम आहे 6 इंटू 10⁻³ वर्कडन इन कॉम्प्रेसिंग म्हटलंय, याचा अर्थ कॉम्प्रेशन आहे. हे वर्कडन तुम्हाला मायनस घ्यावं लागेल, निगेटिव्ह. हे लक्षात ठेवा.
फाइंड द फायनल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. तर फायनल व्हॉल्यूम काय असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. गिवन डाटा, प्रेशर सांगितलेलं आहे त्यांनी सुरुवातीलाच 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल. त्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम दिलेला आहे, तो आहे 6 × 10⁻³ मीटर क्यूब. वर्क ऑफ कॉम्प्रेशन दिलेलं आहे, मायनस घ्या. कॉम्प्रेशनचं वर्कडन निगेटिव्ह घ्यायचं असते. आणि फायनल व्हॉल्यूम विचारलेला आहे. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. वर्क डन इक्वल टू व्हॅल्यूज वापरूया याच्यामध्ये. आता आपण इथं -150 येणार. प्रेशर 2 × 10⁵. 1-2 मिनिटं मी तसंच ठेवतोय, नंतर वापरूया व्हॅल्यू इथली. पण तर यानं इकडं डिव्हाइड करून घ्या. दोन याला डिव्हाइड करा, म्हणजे हे किती होणार? 2 × 7 = 10 × 75 दुप्पट आहे ती. हे असं होईल या पद्धतीनं. मला फायनल व्हॉल्यूम काढायचा आहे. हा इनिशियल व्हॉल्यूम इकडे येऊन ऍड होईल. व्ही एफ इक्वल टू, हे मायनस व्ही आय इकडं आणा, इकडे आल्यावर प्लस होईल. मायनस ह्याला फक्त जरा ऍडजस्ट करून घेतोय, कारण ही व्हॅल्यू बघा 10⁻³ या फॉर्मॅटमध्ये दिली आहे. याच्यातलं 10⁻² वापरून घ्या, म्हणजे हे असेल. इथं व्हॅल्यू वापरा आता त्याच्यामध्ये. therefore VF इक्वल टू इनिशियल व्हॉल्यूम किती आहे बघा, 6 × 10⁻³ आहे. का 10⁻³ दोन्हीकडे पण आहे, त्यामुळे जे समोरचे नंबर्स आहेत त्यांची डायरेक्ट सबट्रॅक्शन करून घ्या. 6 मधून 0.75 वजा करायचे आहेत, म्हणजे येणार 5.25. 5.25 × 10⁻³ मीटर क्यूब. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिस्टम रिलीजेस 125 kJ ऑफ हीट. म्हणजे एवढी एनर्जी बाहेर पडते, त्याचा अर्थ ही व्हॅल्यू मायनस घ्यायची. while 104 kJ ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टम. एवढं वर्क डन सिस्टम वरती होते, याचा अर्थ हे पण कॉम्प्रेशन आहे, ही पण व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची. कॅल्क्युलेट द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. ΔU विचारलेला आहे. गिवन डाटा, हीट रिलीज्ड म्हटलेलं आहे. रिलीज्ड म्हटलं की मायनस व्हॅल्यू घ्यायची. त्यानंतर वर्क इज डन ऑन द सिस्टम म्हटलेलं आहे, याचा अर्थ ते कॉम्प्रेशन आहे, ती पण व्हॅल्यू मायनस घ्यायची. आणि इथं दोघांचे युनिट तेवढ्या आठवणीने बघायचे सेम आहेत का, नसतील तर सेम करून घ्यायचे.
डेल्टा यू इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्याला सोडवूया. किरकोळ काम आहे, काय विशेष नाही आहे जास्त. याच्यात साइन कन्व्हेन्शनच इम्पॉर्टंट. फॉर्म्युला जो आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, तो असा आहे. मला फाइंड आउट करायचं आहे डेल्टा यू. ते असं येणार. व्हॅल्यूज वापरा त्याच्यात. क्यू ची व्हॅल्यू आहे -125 मायनस वर्कडन आहे -104. हे असेल. त्यामुळे डेल्टा यू इक्वल टू -21 किलो जूल हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A gas contained in a cylinder fitted with a frictionless piston expands against a constant external pressure. प्रेशरची व्हॅल्यू सांगितलेली आहे 1 atmosphere. एक्सपान्शन आहे म्हणून सांगितलेलं आहे, एक महत्वाचं. इनिशियल व्हॉल्यूम आहे 5 लिटर्स. त्याचा फायनल व्हॉल्यूम होतो 10 लिटर. त्यानंतर इन डुईंग सो इट ऍब्सॉर्ब्स 400 जूल ऑफ थर्मल एनर्जी. एवढी एनर्जी ऍब्सॉर्ब होते, याचा अर्थ ही व्हॅल्यू प्लस घ्यावी लागेल. डिटरमाइन द चेंज इन द इंटरनल एनर्जी. डेल्टा यू काढायचा आहे. 1 atmosphere ची व्हॅल्यू पण त्यांनी दिलेली आहे. बघा आता काय काय सांगितलेलं आहे. प्रेशर दिलेलं आहे 1 atmosphere. त्याचं कन्व्हर्शन करून घेऊया. दिलेलं आहे त्यांनी कन्व्हर्शन फॅक्टर, लक्षात पण ठेवून टाका. हे त्याचं कन्व्हर्शन. त्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम दिलेलं आहे 5 लिटर. लिटर मध्ये नको आहे आपल्याला. 10⁻³ मीटर क्यूब. फायनल व्हॉल्यूम 10 लिटर आहे. राहू दे त्याला तसंच 1-2 मिनिटं. त्याचं परत काय पुढं कन्व्हर्शन जास्त काही करू नका. त्यानंतर हीट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड दिलेली आहे, ती प्लस घ्यायची 400 जूल. आणि विचारलेलं आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. नेक्स्ट सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वर्कडन काढावं लागेल. हा वर्कडनचा फॉर्म्युला. टर्म्स सगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत. प्रेशर आहे 1.013 टू 10⁵ इंटू ब्रॅकेट फायनल मायनस इनिशियल व्हॉल्यूम. हे असं घ्यावं लागेल. मग 10 - 5 ते येणार 5. म्हणूनच म्हटलं मग अशी फार त्याच्यात चेंजेस करू नका. जे यांची सबट्रॅक्शन येणार आहे 5 इंटू 10⁻³ आता 5 आणि 1.013 यांचा प्रोडक्ट करा. 13×5 = 65 येते. 5×1 = 5 म्हणजेच 5.065 इंटू 10⁻². म्हणजे हे किती होणार बघा बरं. 10⁻² जर इथं वापरून घेतलं तर 506.5 जूल एवढं वर्कडन येणार. आता पुढचा फॉर्म्युला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स.
क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू आहे. मग मला डेल्टा यू काढायचं आहे. मग काय करावं लागेल, क्यू मायनस डब्ल्यू केलं पाहिजे. क्यू किती आहे, 400. 400 मधून हे वर्कडन सबट्रॅक्ट करावं लागेल मला, 506.5. सबट्रॅक्शन केलं की 400 506 मधून वजा करा, म्हणजे किती येणार, -106.5 जूल. ज्या अर्थी इथं डेल्टा यू ला मायनस साईन आलेलं आहे, त्या अर्थी त्याची इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार. एवढं लक्षात ठेवा फक्त, म्हणजे कदाचित हे आणि विचारलं उद्या तर माहित पाहिजे. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम डिक्रीजेस. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए हायपोथेटिकल म्हटलंय, म्हणजे हे पूर्णपणे गृहीत धरायचंय, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. हायपोथेटिकल थर्मोडायनेमिक सायकल इज शोन इन द फिगर. या पद्धतीने दाखवलेलं आहे. कॅल्क्युलेट द वर्क डन इन 25 सायकल्स. अशा जर 25 सायकल्स जर झाल्या तर किती वर्क डन होईल. आता जरा डायग्राम जरा काळजीपूर्वक बघा, त्यांनी कशा पद्धतीने इथं दिलेलं आहे बघा. इथं 2 आहे, इथं 6 आहे. हे आहे व्हॉल्यूमचा एक्सेस. पुढे दिलेला आहे त्याला × 10⁻³ म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम 2 × 10⁻³ आहे. फायनल व्हॉल्यूम 6 × 10⁻³ आहे. मग 6 - 2 हे किती होणार, टोटल होणार 4. ठीक आहे, इकडचं डिस्टन्स लक्षात ठेवा. आता हिथं बघा किती आहे, हिथं 11 आहे, इथं 1 आहे. मग 11 - 1 जर केलं तर इथे येणार 10चा डिफरन्स येणार, आणि इथं आहे 4चा डिफरन्स आहे. यांनी तर दाखवलं इथं सर्कल, बघा कशा पद्धतीनं आहे ते. शिवाय इथं प्रेशरसाठी पुढे एक फॅक्टर सांगितलेला आहे × 10⁵. तो आपल्याला घेता येईल, त्याची काय अडचण नाहीये. पण हा जो काय इथलं डिस्टन्स हे आहे 4 युनिट आहे, पुढचं घेऊयाच आपण ते. आणि इथं जे डिस्टन्स आहे ते साधारणपणे 10 युनिट डिस्टन्स आहे. मग हे इक्वल कसं असेल बघा, लक्षात येते का. ह्या दोनही व्हॅल्यूज, एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये. बघा, ही जर व्हॅल्यू मी काढली, ही एक लाईन, हे डिस्टन्स, आणि हे डिस्टन्स, ही दोन डिस्टन्सेस इक्वल असणार नाहीत. मग जर ही दोन डिस्टन्सेस इक्वल नसतील तर मग ती डायग्रॅम साधारणपणे कशी असणार आहे, तर ती डायग्रॅम असणार आहे या पद्धतीने. तो एक इलिप्स असणार आहे, हे लक्षात घ्या. मग इलिप्स मध्ये तुम्हाला थोडंसं अजून पुढे जावं लागेल. इलिप्स मध्ये आपल्याला काय करावं लागेल, एक डिस्टन्स काढावं लागेल, शिवाय हे पण डिस्टन्स काढावं लागेल. मग ह्यांना नावं आहेत. यांना काय काय म्हणतात बघा. हे जे आहे, हा आहे मेजर ऍक्सिस, आणि हा आहे मायनॉर ऍक्सिस. आणि त्याचं निम्म निम्म डिस्टन्स काढलं पाहिजे. मग त्याचं जर निम्म केलं तर त्याला म्हणतात सेमी मायनॉर ऍक्सिस आणि सेमी मेजर ऍक्सिस. पहिल्यांदा हे काढावे लागतील. मग हा जो सेमी मेजर ऍक्सिस आहे त्याला स्मॉल ए वापरतात, सेमी मायनॉर ऍक्सिस आहे त्याला स्मॉल बी वापरतात, आणि मग हा एरिया काढावा लागेल तुम्हाला. तो एरिया म्हणजेच तिथलं वर्कडन असते. मग वर्कडन साठी फॉर्म्युला येणार π × a × b. हेच जर समजा हे सर्कल असतं तर वर्कडन इक्वल टू आलं असतं पाय इंटू इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे रेडियस,
इथून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे रेडियस, आर इंटू आर म्हणजे पाय आर स्क्वेअर आलं असतं. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात ठेवा, ही जी डायग्रॅम दिलेली आहे, डायग्रॅम मध्ये हे जे सर्कल दाखवलेलं आहे तेच मुळात चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये बेसिक हे वापरावं लागेल, फॉर्म्युला हा वापरावा लागेल, पाय इंटू ए इंटू बी. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ए आणि बी काढावे लागतील. मग बघूया आता आपण कशा पद्धतीनं तयार करायचं आहे त्याला ते. आता याच्यामध्ये त्यांनी डायग्रॅम मध्ये ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्याच्यावरून बघा, डेल्टा पी पहिल्यांदा काढून घेतोय, म्हणजे चेंज इन प्रेशर. त्याची फायनल व्हॅल्यू 11 आहे, इनिशियल व्हॅल्यू 1 आहे. त्यामुळे 11 मायनस 1 इंटू 10 किती आहे 5, म्हणजेच हे किती होणार आहे 10 इंटू 10⁵ पास्कल, हे एवढं होईल बघा. त्यानंतर डेल्टा व्ही फाइंड आउट करूया. मग डेल्टा व्ही येणार 6 - 2 इंटू 10⁻³ that is equal to 4 इंटू 10⁻³ मीटर क्यूब येणार. त्यानंतर नंबर ऑफ सायकल्स सांगितलेले आहेत त्यांनी 25 आणि टोटल वर्कडन विचारलेलं आहे. एवढं सगळं इन्फॉर्मेशन त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. मी डायग्रॅम पण इथं बाजूला ठेवतो, लागेल आपल्याला ती डायग्रॅम. थोडा फक्त सेमी मेजर आणि सेमी मायनर ऍक्सिस तेवढे काढून घेऊ. एक मिनिट. आता बघा, पहिल्यांदा इकडं वाय ऍक्सिस वरती प्रेशर दिलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ ते तिथं तुम्हाला बी ची व्हॅल्यू मिळेल, 2B आहे ते. देअरफॉर बी इक्वल टू 2 ने इथं डिवाइड करून घ्या, 1 मिळेल. त्यानंतर डेल्टा व्ही ते अलॉंग एक्स ऍक्सिस आहे, ते आहे 2A. त्याची व्हॅल्यू आहे 4 इंटू 10⁻³ त्यामुळे त्याच्यावरून ए इक्वल टू 2 ने इथं डिवाइड करून घ्या, असेल. त्यामुळं वर्कडन पहिल्यांदा बघा, नाव वर्कडन इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डीव्ही, हे असं घ्यावं लागतं. म्हणजेच एरिया, इथला जो एरिया असेल तो तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल. हे 1 सायकल मध्ये एवढा एरिया येणार, पाय इंटू ए इंटू बी. देअरफॉर फॉर 25 सायकल्स work done equal to 25 टाइम्स पाय ए बी, हे घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेऊया, बघू त्याचं काय काय होते पुढं.
Therefore, W equal to 25, I ची व्हॅल्यू 3.142, A ची व्हॅल्यू आहे 2 इंटू 10⁻³ आणि B ची व्हॅल्यू आहे 5 इंटू 10⁵. हे एवढं सोडवायचं आहे बघा. बघा आता सोप्या पद्धतीने कसं होतंय. 5 इंटू 2 हे झालं 10, म्हणजे 10⁶ आणि 10⁻³ म्हणजे हे 10⁻³ शिल्लक राहील. तोपर्यंत या दोघांचा प्रोडक्ट करावा लागेल. या दोघांचा प्रोडक्ट जर केला, 25 दोन्ही 50, 0 हात झाले 5, 25 चोक 100 आणि 5 105, 5 हात झाले 10, 25 एक्के 25 आणि 10 35, 5 हात झाले 3, 25 त्रिक 75 आणि 3 ते येणार 78, म्हणजे 78.550 इंटू ह्याचं किती सांगितलं होतं बघा. 5 मधून 3 2 आणि हे 5 दोन्ही 10, म्हणजे 10⁻³ येणार आहेत. मग जर हे तुम्ही 7.855 असं जर लिहिलं तर 10⁻⁴ लिहावं लागेल. एवढं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द वर्क डन बाय द गॅस when it is taken through the cycle shown in the following figure. इथं डायग्राम दिलेली आहे. शिवाय 1 लिटरचं कन्व्हर्शन त्यांनी इथं करून दिलेलं आहे, ते पण आपल्याला वापरावं लागेल. आता याचे 4 पार्ट आपण सेपरेट कन्सिडर करणार आहे. पहिल्यांदा आपण कन्सिडर करणार आहे A to B, हे कन्सिडर करणार आहे. त्याच्यानंतर B to C, त्याच्यानंतर C to D, आणि मग तिथून पुढे D to A. असे 4 वेगवेगळे मार्ग या ठिकाणी आपण असे कन्सिडर करणार आहे. तिथलं प्रेशर, इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम घ्यायचं आणि वर्क डन फाइंड आउट करायचे. एक 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 स्टार्ट करूया. वर्क डन ऑन AB. मग ए कडून बी कडे जाताना व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम 10, फायनल व्हॉल्यूम 20 लिटर मध्ये आहे तो, आणि इथलं प्रेशर घेताना ही व्हॅल्यू घ्यायची या ठिकाणी. आता इथं प्रेशर 2 इंटू 10⁵ पास्कल आहे. फॉर्म्युला मांडूया पहिल्यांदा. फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. इथं प्रेशर किती आहे, 2 इंटू 10⁵, 20 लिटर मध्ये आहे ते. त्याचं मीटर मध्ये, मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्शन करतो. 20 मायनस 10 असेल. मग 20 मायनस 10 हे होणार 10, 10 इंटू 10⁻³ म्हणजे टोटल किती होणार बघा. हे होणार 10⁻², आणि ते 10⁻², याला दिल्यानंतर 10⁻³ शिल्लक राहील. 2 इंटू 10⁻³ जूल. हे A to B साठी झालं. तसं B to C साठी बघा काय होणार. B to C साठी व्हॉल्यूम सेम राहतोय. व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम नाही बदलत इथं. हा एवढाच व्हॉल्यूम राहतोय 20 लिटरचा. त्यामुळे इथं वर्क डन येणार 0. आता C to D जायचं आहे आपल्याला. C to D साठी
तुम्हाला प्रेशर घ्यावं लागेल इथं. आणि व्हॉल्यूम 20 लिटर व्हॉल्यूम हा इनिशियल आहे आणि 10 लिटर हा व्हॉल्यूम फायनल आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे फॉर्म्युला बघा कसं आहे ना, प्रेशर इंटू व्ही डी मायनस व्ही सी घ्यावं लागेल. therefore WCD इक्वल टू प्रेशरची व्हॅल्यू आहे 1 इंटू 10⁵ इंटू ब्रॅकेट 10 लिटर आहे व्हॉल्यूम इथं, 10 इंटू 10⁻³ मायनस 20 इंटू 10⁻³ म्हणजे त्याचं सिम्प्लिफिकेशन हे 1 इंटू 10⁵ म्हणजे 10⁵ 10 मायनस 20 म्हणजे मायनस येणार इथं, मायनस 10 इंटू 10⁻³ म्हणजे हे टोटल किती होईल बघा, हे होणार 10⁻² आणि ते 10⁻² आणि 10⁵ म्हणजे 10⁻³ येणार, शिवाय मायनस येणार, एवढं येणार. बघा लक्ष देते का. त्याच्या पुढं अजून एक चौथा पॉइंट आहे, त्याच्यातला चौथा पाथ म्हणू आपण त्याला, तो इथून येत आहे डी कडून ए कडं. याच्यामध्ये सुद्धा व्हॉल्यूम चेंज होत नाही. बघा हे व्हॉल्यूम एवढंच राहतं. त्यामुळे इथं सुद्धा वर्कडन WDA याचं वर्कडन 0 जूल येणार. मग टोटल वर्कडन इक्वल टू आता हे जेवढे काही वर्कडन आपण फाइंड आउट केलेले आहेत त्या सगळ्यांची बेरीज करायची. पहिले इथं आहे बघा 2 इंटू 10⁻³ प्लस दुसरी इथं आहे 0 जूल प्लस तिसरी इथं आहे मायनस 10⁻³ शेवटचं परत एकदा 0 जूल आहे. मग 2 मायनस 1 होणार आहे म्हणजे येणार 1 इंटू 10⁻³ हे बाकीचं 0 काढून टाका. यालाच तुम्ही 1000 जूल असं पण लिहू शकताय किंवा 1 किलो जूल असं पण लिहू शकताय. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. An ideal gas taken through an isothermal प्रोसेस आयसोथर्मल आहे. याचा अर्थ टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार, डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर 0, त्यामुळे डेल्टा यू सुद्धा 0 येणार. डज 2000 जूल ऑफ वर्क ऑन इट्स एन्व्हायरमेंट म्हणजे एवढं वर्कडन एन्व्हायरमेंट वरती होतं, सराउंडिंग वरती होतं, याचा अर्थ हे एक्सपान्शन आहे. त्यामुळे ही व्हॅल्यू प्लस घ्यायची. हाऊ मच हीट इज ऍडेड टू इट, क्यू विचारलेला आहे. गिव्हन डाटा सिंपल प्रॉब्लेम आहे, फक्त साइन कन्व्हेन्शन तुम्हाला व्यवस्थित माहित पाहिजेत तर याचं उत्तर बरोबर येईल. आयसोथर्मल प्रोसेस सांगितली. ज्या अर्थी हे आयसोथर्मल आहे त्या अर्थी डेल्टा यू 0 घ्यायचं. एवढं वर्कडन एन्व्हायरमेंट वरती झालेलं आहे त्यामुळे ही व्हॅल्यू प्लस घ्यायची. इथं पाहिजे असलं पुढे कंसात लिहून ठेवा, इट इज एक्सपान्शन. हीट ऍडेड विचारलेलं आहे म्हणजे क्यू इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढचा सेक्शन सोपं आहे, काय विशेष नाहीये जास्त याच्यात. साइन कन्व्हेन्शन तेवढे परफेक्ट करा. याच्यामध्ये बेसिक फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स जो आहे तो असा आहे. काही कॅल्क्युलेशन पण काही करावं लागत नाही. डेल्टा यू 0च आहे, मग राहणार कोण फक्त हेच त्याचं आन्सर आहे.